तिच्या पोटात दुखत होता. मग सर इथं वक्सर आले, इथं वक्सरांच्या ओळखीवर आमचं तिकडे कौशल हॉस्पिटलला ऑपरेशन झालं. मग ते आता फ्री. हा, लई टेन्शन आलं होतं. हो, टेन्शन. पैसे ते बोलायचे 1 लाख लागतील, 1.5 लाख लागतील. मग तिथं फ्री मध्ये होऊन गेलं आमचं, असं झालं. ते आम्हाला इथं ओळख सांगितलं म्हणून इथं होतो. इथं कॅम्प होता, मग कॅम्प मध्ये आलो आम्ही. आम्हाला सांगितलं तिथं या. आम्ही शिबिराला आलो, परंतु तेव्हा डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की या मुलाचे ऑपरेशन करावे लागेल. पण आम्ही खूप घाबरलो की त्याचं ऑपरेशन कसं करावं लागेल, पैसे लागतील. परंतु सरांनी आम्हाला कौशल्य हॉस्पिटल येथे येण्यास सांगितले. त्यांनी तिथे आर्थिक मदत करून माझ्या मुलाचं ऑपरेशन व्यवस्थित केले. आज माझा मुलगा व्यवस्थित आहे, सुदृढ आहे. आणि हे फक्त डॉक्टर संजोग यांच्यामुळे झाले. नमस्कार. गेली जवळजवळ 4-4.5 वर्ष शहापूर या ठाण्यापासून 60-65 किलोमीटर अंतरावर असलेल्या आदिवासी दुर्गम भागामध्ये महिन्यातून एका रविवारी येऊन लहान बालकांच्या शस्त्रक्रिया करण्याचं व्रत आम्ही घेतलेलं आहे. ज्या शस्त्रक्रिया इथे करणं शक्य नसतं त्या शस्त्रक्रिया शिव रुग्णालय किंवा कौशल्य रुग्णालय ठाणे या ठिकाणी आम्ही पार पाडतो. नाना प्रकारच्या शस्त्रक्रिया असतात. हर्नियाच्या गाठी, हायड्रोसिलचे फुगवटे, फायमोसिस, खाली न उतरलेली वृषणे म्हणजे अनडिसेंडेड टेस्टीज, हायपोस्पिडियास, पोटामध्ये छातीमध्ये असलेल्या ट्युमरच्या गाठी, हातापायावरती असलेल्या गाठी, कानावरती असलेले टरारलेले फोड, कधी कधी एक्स्ट्रा डिजिट्स 7 बोट, ह्या सगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया युनिव्हर्सल स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशन हा जो एक धर्मादाय ट्रस्ट आहे ह्यांच्या मदतीनं आम्ही करतो. पण या सगळ्याचा जो मूळ गाभा आहे तो आहे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, RBSK अशी ही योजना आहे. आणि आता माझ्या बरोबर तुम्हाला जी टीम दिसतीये, डॉक्टर संकेत, सचिन, डॉक्टर शोभा, ही या संपूर्ण कार्यक्रमाचा एक आत्मा आहे, एक कणा आहेत असं मी म्हणायला पाहिजे. ही लहान मुलं वेगवेगळ्या गावांमध्ये विखुरलेली आहेत. काही तर अत्यंत दुर्गम अशा आदिवासी पाड्यांमध्ये, डोंगराच्या पायथ्याशी वगैरे त्यांची गाव आहेत. कधी कधी 50-100 उमऱ्याचं गाव असतं. तिथून या मुलांना तपासणी करून निवडून आणायचं. मी ज्या रविवारी येतो त्या रविवारी OPDला आणायचं आणि मग त्यांच्या शस्त्रक्रियेची जागा आणि दिवस मुकरर करायचा. ही सगळी जबाबदारी हा संघ घेतो. त्यांच्याशी थोडीशी बातचीत करूया आणि त्यांना येणारे वेगवेगळे अनुभव आपण समजून घेऊया, म्हणजे या कामाचं महत्व तुम्हाला खरं कळेल. संकेत, कोणत्या स्वरूपातली मुलं असतात, गरिबी किती पराकोटीची असते, आणि ज्या वेळेला सुरुवातीला आपण म्हणतो त्यावेळेला ते लगेच तयार होतात का, त्यांच्या मनात काही भीती असते का, हे मला समजून घ्यायचंय. जेव्हा सर आम्ही अंगणवाडी तपासणी करायला जातो आणि जेव्हा सगळ्या अंगणवाडीच्या मुलांची तपासणी करतो, त्यामध्ये आम्हाला काही असे पेशंट्स जेव्हा आढळतात, तर त्या पेशंट्स आढळल्यानंतर आम्ही त्यांचे जे नातेवाईक असतात त्यांना आम्ही बोलवून घेतो. बऱ्यापैकी अशिक्षित, थोडं अज्ञान असल्यामुळं आणि पैशांची कमतरता असल्यामुळं ते जे लोक असतात ते सुरुवातीला आम्हाला रिस्पॉन्स देत नाही म्हणावं तसं. त्यानंतर आम्ही त्यांना थोडं काउन्सिलिंग केल्यावर, समुपदेशन केल्यानंतर त्यानंतर आम्ही त्यांना बाकी जे जुन्या मुलांचे ऑपरेशन्स झालेत त्यांचे काही फोटो असतात आपल्याकडं, आपण ते त्यांना दाखवतो. त्यांच्या थोडी मनातली भीती दूर करतो आणि जेव्हा रविवारी आपला कॅम्प असतो तेव्हा त्यांना इथं आपण बोलावून घेतो. इकडं आल्यानंतर मग त्यांची तपासणी झाल्यानंतर जे इथं होणारे ऑपरेशन्स असतील ते ऑपरेशन्स इथे केले जातात. आणि ज्यांना काही लॅप्रोस्कोपीची गरज आहे किंवा इतर ऑपरेशन्सची गरज आहे ते आपण सायन हॉस्पिटल किंवा कौशल्य हॉस्पिटल्सला करून घेतो. मला सचिन तुला विचारायला आवडेल, लोकांच्या मनामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या भीती असतात. नसलेले पैसे ही सर्वात मोठी भीती असते. काही लोकांनी शहापूरच्या पलीकडे आयुष्यच बघितलेलं नसतं, ते ठाण्यालाही जायला तयार नसतात. अशा वेळेला तुम्ही त्यांची समजूत कशी घालता, आणि ज्यांनी पूर्वी अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून करून घेतल्या, अशा मुलांच्या आई वडिलांचा सहभाग किती महत्वाचा असतो? खूपच महत्त्वाचा असतो सर.
कारण एका पेशंट आलेला अनुभव तेच बघून पुढचा पेशंट तयार होत असतो. नॉर्मली त्यांचे फोटोज, व्हिडिओज, फाईल्स वगैरे सर्व जे आपल्याकडे असतात त्याच आपण नवीन पेशंट्सला दाखवतो. इतक्या सहजासहजी जरी मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आपण म्हणतो शहापूर आहे, तरीसुद्धा यातली बऱ्याचशी मंडळी ही कल्याण ठाण्यापर्यंत सुद्धा लोकलने गेलेली नसतात. किंबहुना त्यांच्या मनात एक हॉस्पिटलची अशी भीती असते की शहापूरच्या पुढे ते स्वतःहून जाण्यासाठी लगेचच तयार होतच नाहीत. खूपच अत्यावश्यक आवश्यक आहे. मुलांचं खूप त्यांना चांगलं समजावून सांगितलं, काउन्सिलिंग केलं की नाही, ही शस्त्रक्रिया करणे गरजेचं आहे आणि आपल्या इथे शहापूरमध्ये ती होऊ शकत नाही. अशा वेळेस मनाची समजूत घालून, पैशांची थोडीफार अडचण असते, प्रवासाच्या भाड्यापासून सुरुवात असते, ती सर्वच आपण तजवीज करून मग त्यांना पुढे कन्व्हिन्स करून कौशल्य हॉस्पिटल ठाणे किंवा मग सायन हॉस्पिटल या ठिकाणी आपण त्यांना ऑपरेशनसाठी तयार करतो. सचिन, एकदा ऑपरेशन होऊन ही मंडळी परत आली की ती तुम्हाला भेटतात का? तेव्हा त्यांच्या मनातली भीती गेलेली असते का? त्यांना आलेला अनुभव चांगला असतो का? त्यांना कधी कुठे काही जास्त पैसे भरायला लागलेले असतात का? आणि मग ते इतरांना, म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की दीज पीपल आर ऍक्च्युअली देन द अँबेसेडर्स फॉर फर्दर केअर, तेव्हा पुढे ही योजना आपल्याला राबवण्यासाठी ही मंडळी आपल्याला एक दूत म्हणून कामास येतात. तुझं काय मत आहे? हो सर, म्हणजे आपण माउथ पब्लिसिटी जी म्हणतो, एका पेशंट एका गावात ज्याचं ऑपरेशन झालेलं आहे तोच पेशंट आम्हाला बरोबर दुसऱ्या पेशंटला कन्व्हिन्स करायला खूप चांगल्या प्रकारे मदत करतो. कारण एकदा तिथला अनुभव आला कौशल्य फाउंडेशनच्या हॉस्पिटलचा की ते स्वतःच सांगत असतात की नाही, खूप छान हॉस्पिटल आहे, आम्ही अनावश्यक नाही म्हणत होतो आधी, घाबरलेला भीती होती ती सगळी दूर झालेली असते आणि आपोआपच त्यांच्यामुळे पुढच्या पेशंट सुद्धा आम्हाला तयार करण्यासाठी खूपच मदत होते. मला एक प्रश्न तुम्हाला तिघांनाही विचारायचा आहे. लहान मुलांची शस्त्रक्रिया मी आता जवळजवळ 36-40 वर्ष करतोय, पण इथे जेव्हा बघतो तेव्हा असं वाटतं की हा काहीतरी वेगळाच भारत देश आहे. ही मंडळी मुंबईत KEM, नायर, सायनमध्ये माझ्याकडे आली नव्हती. कदाचित आमची आरोग्य व्यवस्था त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात आजवर अपुरी पडली होती आणि रुग्णानं रुग्णालयाप्रत येण्याऐवजी आता रुग्णालयानं आणि डॉक्टरांनी रुग्णांच्या घरादारापर्यंत जाण्याची जी गरज आहे ती गरज आपण या अशा प्रकारच्या मासिक कॅम्प्सच्या माध्यमातून आणि युनिव्हर्सल स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशननी केलेल्या आर्थिक मदतीमधून पूर्ण करतो आहोत. पण कधी कधी मला खूप धक्का देणारे अनुभव येतात. काही घरगुती, काही झाडपाल्याचे, काही वैदू किंवा त्यांच्या मनातल्या भ्रामक समजुतीचे उपचार केलेले असतात. उदाहरणार्थ हर्नियासारखा आजार की जे ऑपरेशन काही मिनिटांचं काम असतं, तिथे बिब्याचे चटके देणं. बेंबीचा हर्निया, त्याला काहीतरी कापड किंवा दगड किंवा एखादं मोठं कॉईन बांधून ठेवणं. तुम्हाला असे अनुभव येतात का? आणि तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करताना किती त्रास होतो? ऍक्च्युली आम्ही जेव्हा फील्डवर जातो तेव्हा असे पेशंट आम्हाला, म्हणजे खूप जो इंटेरियरचा एरिया आहे की कसारा साईडला किंवा कोथळे, कळवुंडे, लादेवाडी, म्हणजे ही गावं इतकी आतमध्ये आहेत की तिथे आता आम्ही 2008 पासून या परिसरामध्ये काम करतोय. पण आत्ता म्हणजे या 2-3 वर्षामध्ये तिकडे रस्ते वगैरे झालेले आहेत. तर अशा ठिकाणी त्या लोकांचा जास्त अंधश्रद्धेवर जास्त विश्वास आहे. म्हणजे ऍक्च्युली ते लोक बाबा, भगत वगैरे अशा लोकांना ते दाखवतात आणि मग ते काही झाडपाल्याची औषधं वगैरे असतील ती घेतात आणि त्यांनी जर सांगितलं की आता आम्ही हर्नियाचे वगैरे असे पेशंट पाहिलेले आहेत की ज्यांना पोटावर खाली ओटी पोटावर वगैरे तिथे डाग दिलेले वगैरे असे पाहिलेले आहेत. पण त्या पेशंट्सना आम्हाला, त्या नातेवाईकांना पेशंटच्या कन्व्हिन्स करायला इतका त्रास होतो की ते लोक मानायलाच तयार नसतात की असं काही आहे आणि हे ऑपरेशननी ठीक होईल. नाही, आम्ही डाग दिलेले आहेत, आता ते बरं होणार आहे. म्हणजे या पेशंटच्या म्हणजे त्यांना एवढा अवेअरनेस येण्याची किंवा करण्याची गरज आहे की तो तिथे, म्हणजे तिथपर्यंत आम्ही आता पोहोचतो. तर ते कार्य आम्ही करतोच आहोत. पण त्यांना कन्व्हिन्स करताना खूप दमछाक होते आमची. आणि अशा पेशंट्सना शहापूरपर्यंत आणणं पण आम्हाला खूप मुश्किल होतं. म्हणजे आम्ही त्यांना जवळजवळ कॅम्पच्या आधी 3-4 दिवस सतत फोन करतो, तेव्हा तो एखादा पेशंट कन्व्हिन्स होतो आणि तो इथपर्यंत येतो. म्हणजे त्यांना अक्षरशः आम्ही भाड्याचे पैसे देण्यापर्यंत आमची हे असते की आम्ही तुम्हाला पैसे पण देऊ, तुम्ही इथपर्यंत या, इथून पुढे सर काय सांगतात मग तुम्हाला ती पुढची सगळी मदत आम्ही तुम्हाला करू. म्हणजे एवढं आम्हाला त्यांना खूप अगदी रूट लेवलला जाऊन त्यांना कन्व्हिन्स करावं लागतं. काही पेशंटचे सर असे अनुभव आहेत की जसं आता मॅडमने सांगितलं तसं की त्यांना हर्निया असेल तर बिब्याचे टाक दिले जातात किंवा कोयता गरम करून सुद्धा टाक दिला जातो. किंवा जर त्यांचं असं म्हणणं असतं की खाली हायड्रोसिल असेल, म्हणजे वृषणामध्ये जर पाणी असेल किंवा सूज असेल तर ते कान टोचतात. कान टोचलं म्हणजे ती हवा बाहेर निघते असा त्यांचा एक गैरसमज असतो.
तर अशा पेशंट्सला किंवा त्याच्या नातेवाईकांना आम्हाला थोडं कन्व्हिन्स करावं लागतं सगळ्या गोष्टी, की हे जे आहे हा प्रकार ऑपरेशन केल्याशिवाय होणार नाही. ऑपरेशनच्या बाबत त्यांच्या मनामध्ये भीती अशी असते की ऑपरेशन म्हणजे खरंच खूप काहीतरी आपण मोठं करतो आणि याने बाळाच्या जीवाला धोका असेल. म्हणजे ते असं म्हणतात की आमचा बाळ 2 महिन्याचा आहे, 3 महिन्याचा आहे, तर आम्ही ऑपरेशन कसं करू. तर त्यांना आम्ही जे आपण सर काही मुलांचे अगदी 2 तासाचे आणि 3 तासाचे मेनिकोपायनोसिल किंवा इतर पेशंटचे जे ऑपरेशन केले त्यांचे आम्ही त्यांना फोटो दाखवतो आणि त्यांना सांगतो की हे जर 2 तासाच्या बाळाचं ऑपरेशन सक्सेस होतं तर 2 महिन्याचं बाळ म्हणजे म्हातार आहे त्याच्यासाठी, त्याच्या मुलाच्या पुढं. तर तुम्ही अशा मुलांचं आपण ऑपरेशन करून या सगळ्या गोष्टी होऊ. त्यांच्या मनात सर अशी भीती असते की त्यांना गावातला पेशंट किंवा त्या एरियातला पेशंट पुढं कुठेतरी जाऊन वेगळ्या कारणामुळं एक्सपायर झालेला असतो किंवा काहीतरी सिरियस प्रकार झालेला असतो आणि तो जीवाला त्याचा जीव गेलेला असतो. त्याच्यामुळे त्यांना अशी भीती असते की शहापूरपासून जर आम्ही पुढे गेलो तर आमचा पेशंट परत येणारच नाही. तर आम्हाला त्यांना थोडं कन्व्हिन्स करावं लागतंय आणि सगळ्या गोष्टी हे करून आम्ही सगळ्या त्याप्रमाणे सगळं करतो. दुसरी सर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना सर आर्थिक गोष्टींचा इतका प्रॉब्लेम असतो की त्यांना भाड्याचे सुद्धा पैसे नसतात. परंतु सर त्यांना आम्ही इतका विश्वास दाखवतो की आपण कौशल्य हॉस्पिटलला जर गेलो तर त्या सगळ्या फाउंडेशनच्या मार्फत आपलं सगळं ऑपरेशन हे फ्री होईल, तुम्हाला कुठलेच पैसे लागणार नाही आणि त्यांची जेवणाची सोय असेल किंवा काही तपासण्या करायच्या असेल त्या सुद्धा आपण सगळे फ्री करून घेतो. त्याच्यामुळे त्यांचं सगळं ऑपरेशन फ्री झाल्यामुळे ते बऱ्यापैकी आनंदित होतात आणि ते दुसऱ्या पेशंटला सुद्धा कन्व्हिन्स करतात. मग आम्ही असं दुसऱ्या गावामध्ये गेलो, दुसरा पेशंट जर आढळला तर आम्ही त्यांना सांगतो की या पेशंटचं आपण मागच्या 6 महिन्यापूर्वी 1 वर्षापूर्वी ऑपरेशन्स केलं होतं, तर तुम्ही त्यांना विचारा. मग ते पालकच त्यांना सगळं व्यवस्थित सांगतात की आम्ही असं गेलो, या पद्धतीने गेलो, आम्हाला कुठलीच अडचण आली नाही, आमचा आधीच बेड बुक होता, सगळे इन्व्हेस्टिगेशन झालेले होते आणि ऑपरेशन चांगलं सक्सेस झालं आहे, आम्हाला खर्च काही झाला नाही. मग त्यामुळे त्या ते तयार होतात आणि नंतर मग ऑपरेशन आपण त्याचं करून घेतो. सो अशा प्रकारे आम्ही हे काम करतोय, हे स्वीकारलेलं व्रत पूर्ण करतोय किंवा आरोग्य यज्ञ पुढे चालू ठेवलाय असं म्हटलं तर ते वावगं होणार नाही. आणि युनिव्हर्सल स्पोर्ट्स आणि कल्चरल फाउंडेशन कडनं येणारी मासिक मदत ही जर आली नाही तर मला हे काम करता येणार नाही. तेव्हा आपल्या सर्वांना विनंती हीच आहे की युनिव्हर्सल स्पोर्ट्स आणि कल्चरल फाउंडेशनचा ज्या 3 उपशाखा आहेत त्यातली ही जी एक उपशाखा आम्ही निवडलेली आहे की लहान मुलांच्या हृदयाव्यतिरिक्त ज्या शस्त्रक्रिया आहेत त्या शस्त्रक्रिया पूर्णत्वास नेण्याची त्याला आपण भरघोस मदत करा. मला नेहमी असं वाटत आलंय की आपल्या देशामध्ये इंडिया आणि भारत अशी 2 राष्ट्र आहेत. इंडिया आमच्यापर्यंत मुंबईला येतो किंवा कधी कधी परदेशीही जातो, पण भारत मात्र ठाण्यापर्यंत सुद्धा पोहोचू शकत नाही. ही वस्तुस्थिती आता तुम्ही माझ्या सहकाऱ्यांकडनं ऐकली. हे माझे सहकारी उत्तम डॉक्टर आहेत, काही MBBS आहेत, काही BAMS आहेत, काही होमिओपॅथीचे डॉक्टर आहेत, पण आपल्या पारंपरिक शिक्षणापलीकडे जाऊन हे काम मनापासून करताना ते पैशाकडे कधीच बघत नाही. सर्व शस्त्रक्रिया आणि सर्व गोष्टी पूर्ण झाल्यावरती ही मंडळी जेव्हा पुन्हा आम्हाला पुढच्या महिन्यामध्ये त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये फॉलोअपला भेटायला येतात तेव्हा त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावरती फुललेलं हास्य हे युनिव्हर्सल स्पोर्ट्स आणि कल्चरल फाउंडेशनला खूप मोठा दुवा देऊन जातं, एवढंच मला म्हणायचं. आता आपण ज्या कक्षामध्ये आहोत हा शस्त्रक्रिया झाल्यानंतरचा कक्ष अर्थात वॉर्ड आहे, म्हणजे ज्याला पोस्ट ऑपरेटिव्ह वॉर्ड असं म्हणतात. आपण मगाशी बघितलं की अगदी दुर्गम भागातून, राज्याच्या अंतर्भागातून, डोंगराळ प्रदेशातून सुद्धा आपण या बाळांना आणतो. एक जबाबदारी त्यांची स्वीकारलेली असते ती बरी होण्यासाठी. शस्त्रक्रिया होते, पण शस्त्रक्रिया झाल्यावरती त्या बाळांची पश्चात काळजी कशी घ्यायची हे आपल्याला थेट त्यांच्या आईवडिलांवर सोडून चालत नाही, कारण त्यांना त्याची कल्पना नसते. मग इथे पुन्हा या RBSK योजनेमध्ये काम करणारे जे डॉक्टर्स आहेत, जे व्हॉलेंटियर्स आहेत आणि ज्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये कार्यरत असणाऱ्या आमच्या परिचारिका भगिनी आहेत, नर्सेस आहेत, त्यांचा रोल इथे फार महत्वाचा असतो. कारण शस्त्रक्रिया करून आम्ही आमच्या पुढच्या कामाला निघतो, परंतु जवळजवळ 2 दिवस ही बाळं नंतर वॉर्डमध्ये असतात. त्यांना उलट्या होत नाहीत ना, ती बेशुद्ध अवस्थेतनं नीट बाहेर आली ना, खेळायला लागली ना, बोलायला लागली ना, अन्न खायला लागली ना, या सगळ्या गोष्टींची काळजी प्राजक्ता आणि या माझ्या परिचारिका भगिनी घेतात. कशा ते आपण त्यांच्याकडनं ऐकूया. प्राजक्ता, पोस्ट ऑपरेटिव्हली पेशंट तुमच्याकडे आला की तुमचं काम सुरू होतं, काय करता तुम्ही? सर्वप्रथम ते शुद्धीवर आले त्यांना याची तपासणी करून त्यांचे ऑक्सिजन लेवल, हार्टबीट हे सगळं नॉर्मल आहे का ते बघितले जाते.
त्याच्यानंतर त्यांना ताप येतोय का, उलट्या वगैरे होत आहेत का, याच्यानुसार त्यांना योग्य ते उपचार केले जातात. ते जोपर्यंत ऑपरेशन झाल्यानंतर 4 तास जवळपास ते बेशुद्ध अवस्थेत असतात. ते शुद्धीवर आल्यानंतर त्यांना योग्य तो आहार वगैरे चालू केला जातो आणि जोपर्यंत तो पेशंट डिस्चार्ज होत नाही तोपर्यंत त्याची सगळी देखभाल, त्यांचा औषधोपचार ही आमच्या पूर्ण आरबीएसके टीमची जबाबदारी असते. मग ह्याच्यासाठी जे प्रगत असे जे मॉनिटर्स लागतात, ज्याच्यामधनं आपल्याला पेशंटचा हार्ट रेट, श्वसनक्रियेचा रेट, रेस्पायरेटरी रेट, SpO2 हे कळतं, हे सगळं तुमच्या उपजिल्हा रुग्णालयात तुमच्याकडे आहे का? सिस्टर, तुम्ही सांगा की आई वडिलांच्या मनामध्ये नाना प्रकारचे प्रश्न असतात. सगळे प्रश्न ते आम्हाला नाही विचारू शकत, किंवा नंतर कधी काळजी घ्यायची, दाखवायला परत कधी आणायचं, कोणती औषधं त्यांना द्यायची, आंघोळ कधी घालायची, अन्नपदार्थ कुठले द्यायचे, मला नेहमी विचारलं जातो बटाटा खायला देऊ का, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं खरं तर तुम्ही मंडळी देता. तुम्ही कशी याची उत्तरं देता? प्रत्येक वेळेमध्ये ना जे पेशंट येतात ते एकदम अशिक्षित गावावरून आलेले असतात. तर त्यांना आपण 10 वेळा तरी सांगितलं का पेशंटला हा देऊ नका, ते देऊ नका, तरी ते अर्धा तासाने 5-5 मिनिटांनी ते विचारायला येणार, पाणी देऊ का, जेवायला देऊ का, काय देऊ, हे देऊ, ते देऊ. त्यांचे ते भरपूरच प्रश्न असतात. ते त्यांना किती वेळा सांगितले का, आता डॉक्टर येतील, तुम्हाला सांगतो, तुम्हाला सांगतो, पण त्यांचे ते प्रश्न असतात ते चालूच असतात. तेव्हा कुठल्याही प्रकारे आपला तोल न ढळू देता शांत राहून त्यांना परत परत सांगणं हेच आपली जबाबदारी असते. दुसऱ्या दिवशी एक प्रथा अशी आहे की दुसऱ्या दिवशी जाताना सगळी मुलं आणि त्यांचे पालक एकत्र येतात आणि ही डॉक्टर मंडळी, ही नर्सेस मंडळी एक फोटोग्राफ काढतात आणि सुहास्य वदनानं अत्यंत समाधानी होऊन ते आपापल्या घरी जातात. सिस्टर, तो अनुभव कसा असतो? अंगणवाडीमध्ये जेव्हा चेकअपला जातो तेव्हा त्यांचं जेव्हा ऑपरेशन झालेलं असतं तेव्हा आमच्या डॉक्टरांच्या लक्षात येतं का मुलाचं आपण ऑपरेशन केलेलं असतं. काही लोक आमच्या डॉक्टरांना खूप हे करतात की बाबा तुम्ही सर तुमच्यामुळे माझ्या मुलाचं ऑपरेशन झालं, तुम्ही फार सहकार्य केलं. कारण आमचे डॉक्टर सर 10 वेळा एका मुलाला कन्व्हिन्स करतात, सर फोन करतात, त्यांना सांगतात बाबा काही होणार नाही, काही झाल्याच्या नंतर जबाबदारी आमची असेल, सगळ्या गोष्टी त्यांना खूप समजावून सांगतात. आता आम्ही पेशंट बोलवायचे म्हटलं ना सर, तर आधी 1 महिना जर कॅम्प असेल त्याच्या 10-15 दिवसापासून सुरुवात करतो का बाबा तुमच्या मुलाचा ह्या महिन्यात ऑपरेशन आहे, ह्या तारखेला आहे, ह्या तारखेला इन्व्हेस्टिगेशन करायला तुम्ही या, मुलाला सर्दी असेल तर त्याच्या आधी पण त्यांना मेडिसिन वगैरे डॉक्टर आमचे लिहून देतात, पुन्हा फॉलोअप घेतात का बाबा याचा व्यवस्थित झालंय की नाही झालंय, सध्या जबाबदारी आमचे डॉक्टर. सो आता सिस्टरांनी जे सांगितलं त्याच्यात 2-3 गोष्टी नव्यानं अधोरेखित झाल्या आणि त्या महत्वाच्या आहेत. की ठीक आहे, आम्ही मुंबईहून येतो, ऑपरेशन्स करतो, कॅम्प होतो आणि दर कॅम्पला साधारणतः 12 ते 15 शस्त्रक्रिया होतात, 35 ते 60 पर्यंत OPDला रुग्ण असतात आणि हे काम आम्ही आणि आमचे संघ वाडा मोखाडा, अलिबाग, पनवेल, शहापूर, वडूज, उमरज, सातारा, कुडाळ, धरमपूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी करतो. त्यामुळे वर्षाच्या अखेरीस जेव्हा आम्ही हिशोब घालतो तेव्हा अंदाजे 850 ते 1000 शस्त्रक्रिया अशा पद्धतीनं या कॅम्प्सच्या मधनं आमच्या हातून पूर्ण झालेल्या असतात. या व्यतिरिक्त जवळजवळ 200 ते 250 रुग्ण ज्या शस्त्रक्रिया इथे करणं शक्य नसतं पण ज्या कौशल्य किंवा सायन रुग्णालयामध्ये आम्ही पार पाडतो. असा हा एक घेतलेलं व्रत आणि यज्ञ आम्ही पूर्ण करतो. सिस्टरांनी सांगितलं ते खूप महत्वाचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला की कन्व्हिन्स करणं, पालकांना पुन्हा पुन्हा सांगणं, त्यांच्या मनातील भीतीचे मळप दूर करणं हे फार महत्वाचं आहे. आणि कुठेतरी तुम्ही बघा की दुर्गम भागात काम करताना सुद्धा टेक्नॉलॉजी इज ॲट इट्स बेस्ट. या पालकांच्याकडे सेलफोन असतो त्यामुळे ते आमच्याशी सेलफोनवरती आमच्या संपर्कात राहतात, नंबर सांगतात मराठीमध्ये जो आम्ही लिहून घेतला जातो आणि सेलफोन हे एक प्रभावी माध्यम ठरतं त्यांच्याशी संपर्क ठेवण्याचं. टेलिमेडिसिनचा वापर हा थोड्याफार प्रमाणामध्ये अशा रीतीने केला जातो आहे. कधी कधी ही मंडळी फिरताना जेव्हा दुर्गम भागात त्यांना गोष्टी आढळतात तेव्हा ते फोटोग्राफ घेतात आणि मला व्हॉट्सअप करतात मुंबईला आणि मग मला नेमकं कळतं. मग मी सांगतो की या टेस्ट तिथे करून घ्या किंवा मुंबईला घेऊन या. आणि आपण बघितलं तसं हे एक अत्यंत सुंदर महाराष्ट्र शासनानं आमच्यासाठी तयार केलेलं अत्यंत सुंदर थिएटर्स असलेलं असं हे शहापूरचं उपजिल्हा रुग्णालय आहे. अशीच रुग्णालयं आम्हाला अलिबागमध्ये आहेत, पनवेलमध्ये आहेत आणि या सगळ्याचा, ज्याला मॉड्युलर थिएटर्स असं म्हटलं जातं, ही थिएटर्स आहेत आणि ह्या सगळ्यांचा वापर करून आम्ही आमचं काम पुढे चालू ठेवतो आहोत. धन्यवाद.